नमस्कार, मी स्वाती गोडसे. आपण पाहताय न्यूज 18 लोकमत. जगाच्या पाठीवर या बुलेटिनमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. आणि आता बघणार आहोत जगभरातल्या अनेक महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा. सुरुवातीला बातमी आहे ग्रीसमधून. ग्रीसच्या सरकारकडून निर्वासितांना चांगली वागणूक मिळत नसल्याचा आरोप तुर्कस्तान आणि काही मानवाधिकार संघटनांनी केलाय. ग्रीसच्या बेटावर केलेल्या निर्वासितांना कोणत्याही सोयी सुविधा पुरवल्या जात नाहीये. तसंच त्यांना छोट्या बोटींच्या आधारे पुन्हा समुद्रात ढकलून दिलं जात असल्याचा आरोप करण्यात आलाय. अफगाणिस्तानच्या एका निर्वासितानं आपल्याला लेस्बोस बेटावरून छोट्या बोटीवर बसवून समुद्रात पुन्हा पाठवून दिल्याचा आरोप केलाय. अमेरिकेतल्या लॉस एंजेलिसमध्ये आंदोलन करणाऱ्या नागरिकांना एका भरधाव कारनं चिरडलं. सुदैवानं या अपघातात कोणालाही दुखापत झालेली नाहीये. या कार चालकाला आंदोलनकर्त्यांनी पाठलाग करून पकडण्याचा प्रयत्न केला, पण तो फरार झाला. नंतर पोलिसांनी या कार चालकाची ओळख पटवून त्याला अटक केली आहे. कोरोनाचा वाढता संसर्ग रोखण्यासाठी इंग्लंडमध्ये नव्यानं निर्बंध लावण्याची तयारी सरकारकडून सुरू आहे. यामध्ये बार, पब, रेस्टॉरंट रात्री 10 पर्यंत बंद करण्याचे आदेश देण्यात आलेत. या आदेशानंतर पोलीस अधिकारी, परवाना देणाऱ्या अधिकाऱ्यांनी सेंट्रल लंडनमध्ये गस्त घातली. या आदेशाचं उल्लंघन करणाऱ्या बार आणि पबवरती कारवाई करण्यात आली आहे. शुक्रवारी पहाटे लंडन पोलीस ठाण्यात एका संशयितास ताब्यात घेत असताना एका ब्रिटिश पोलीस अधिकाऱ्याला गोळ्या घालून ठार मारण्यात आले. शहराच्या दक्षिणेकडील क्रॉयडन कस्टडी सेंटरमध्ये गोळ्या घालण्यात आल्या. ताब्यात घेतलेल्या 23 वर्षीय व्यक्तीलाही बंदुकीच्या गोळीनं जखम झाली आणि रुग्णालयात त्याला दाखल करण्यात आलं असून या व्यक्तीची प्रकृती चिंताजनक असल्याचं कळतंय. संयुक्त राष्ट्राच्या सर्वसाधारण सभेत अध्यक्ष शी जिनपिंग यांनी केलेल्या भाषणाचं चीनकडून कौतुक करण्यात आलंय. जिनपिंग यांचं हे भाषण जबाबदारीचं भान असलेलं आणि जागतिक आव्हान डोळ्यासमोर ठेवून नेमकं काय करायला हवं याचं मार्गदर्शन करणारं असल्याचं कौतुक करण्यात आलं आहे. कोरोना संसर्गाशी जगानं कसा सामना करायला हवा याचं मार्गदर्शन जिनपिंग यांनी आपल्या भाषणातून केल्याचा प्रशंसोद्गार या ठिकाणी चीनच्या माध्यमांनी केला आहे. स्वीडनच्या प्रसिद्ध पर्यावरणवादी कार्यकर्त्या ग्रेटा थनबर्ग यांनीही जागतिक पर्यावरण विरोधी आंदोलनात सहभाग घेतला. स्वीडनच्या संसदेसमोर त्यांनी हे आंदोलन केलंय. लोकांमध्ये पर्यावरणाबाबत जागरूकता वाढवावी, तसंच प्रदूषण कमी करण्यासाठी सर्वांनीच हातभार लावावा अशी अपेक्षा त्यांनी यावेळी बोलताना व्यक्त केली. वाढतं प्रदूषण कमी करण्यासाठी जर वेळीच पावलं उचलली गेली नाही तर त्याचे भयंकर परिणाम आगामी पिढ्यांना भोगावे लागतील असा इशाराही त्यांनी दिला आहे. नष्ट होण्याच्या मार्गावर असलेल्या ग्रेटर बेल्जियम या प्राण्याला प्राणी संग्रहालयातून जंगलात सोडण्यात आलं. ऑस्ट्रेलियाच्या स्टुअर्ट नॅशनल पार्कमध्ये या 10 बिल्बीजना वनाधिकाऱ्यांनी सोडला आहे. बिल्बीजला हा प्राणी ऑस्ट्रेलियात न्यू साऊथ वेल्सच्या काही भागात आढळतो. उंदराप्रमाणे दिसणारा हा प्राणी नष्ट होण्याच्या मार्गावर असल्यानं त्याच्या संवर्धनाचे प्रयत्न सरकारकडून सुरू आहेत. बातमी ऑस्ट्रेलियातून. ऑस्ट्रेलियातील टास्मानियाच्या किनाऱ्यावरून प्रशासनानं आतापर्यंत 94 वेल माशांची सुटका केली आहे, तर 350हून अधिक वेल माशांचा मृत्यू झाला असल्याचं स्पष्ट करण्यात आलं. या सर्व माशांचे मृतदेह खोल समुद्रात असून त्यांची विल्हेवाट लावण्याचं आव्हान प्रशासनासमोर आहे. मागच्या आठवड्यात 500हून अधिक वेल मासे अचानक टास्मानियाच्या किनाऱ्यापासून काही अंतरावर आढळून आले होते. यातील अनेकांना पुन्हा पाण्यात लोटण्यासाठी प्रशासनाकडून शर्थीचे प्रयत्न करण्यात आले. हायड्रोजनवर चालणारे विमानं हे नवं तंत्रज्ञान लवकरच येणार आहे. कमी प्रदूषण आणि स्वस्त इंधनाचा पर्याय यामुळे उपलब्ध होणार असल्याचं हे विमान बनवणारी कंपनी झिरो एव्हियन यानं म्हटलेलं आहे. इंग्लंडमध्ये हायड्रोजनवर चालणाऱ्या या विमानाची नुकतीच चाचणी करण्यात आली. तब्बल 20 मिनिटं या विमानानं आकाशात भरारी घेतली. विमान बनवणारी एअरबस कंपनी ही हायड्रोजन इंधनावर चालणारी विमानं बनवण्याबाबत संशोधन करतेय. अभिनेता जेफ डॅनियल यांचा नवा चित्रपट येतोय, द कॉमी रूल. सध्याच्या नैराश्याच्या वातावरणात हा चित्रपट एक नवा आशेचा किरण प्रेक्षकांसाठी ठरेल अशी आशा जेफ यांनी व्यक्त केली आहे. यामध्ये जेफ एक FBI अधिकाऱ्याची भूमिका साकारतोय. हा चित्रपट ए हायर लॉयल्टी या नॉव्हेलवरती आधारित आहे. तेहरान ही नवी मालिका ॲपल टीव्हीवरती रिलीज झाली आहे. या मालिकेत तामर राबियान या मोसाद एजंटची ही कहाणी असून या एजंटवरती इराणमधले न्यूक्लिअर रिॲक्टर उद्ध्वस्त करण्यासाठी त्याची माहिती इस्रायली सैन्यापर्यंत पोहोचवण्याची जबाबदारी देण्यात येते. पण मोसादचं हे मिशन फसतं आणि ही एजंट प्रेमात पडते. न्यू सुलतान या अभिनेत्रीनं यामध्ये प्रमुख भूमिका साकारली आहे. कोरोना संसर्ग वाढत असल्यानं दुसऱ्यांदा लॉकडाऊन करत असल्याची तीव्र प्रतिक्रिया इस्रायलमध्ये उमटताना दिसत आहे. संसदेच्या बाहेर मोठ्या संख्येनं नागरिकांनी एकत्र येत आंदोलन केलं. पुन्हा लॉकडाऊन करण्याचा निर्णय अनाकलनीय आणि अनेकांना देशोधडीला लावणार असल्याचा आरोप नागरिकांकडून करण्यात आलाय.
स्वीडनमध्ये कोरोना संसर्ग वाढत असल्यानं प्रशासनानं नागरिकांवरती काही निर्बंध लावण्याचा निर्णय घेतला आणि त्यानुसार 50 पेक्षा अधिक लोकांना एकत्र जमण्यास बंदी घालण्यात आली आहे। तसंच नागरिकांनीही गर्दीच्या ठिकाणी जाणं टाळावं, शक्य असल्यास घरूनच काम करण्याचा सल्ला देखील देण्यात आलाय। शाळा आणि रेस्टॉरंट सुरूच राहणार असून फेस मास्क घालणं बंधनकारक नसल्याचं स्पष्ट करण्यात आलंय। चीनमध्ये कोरोनावरील लस पुढील वर्षाच्या सुरुवातीला तयार होईल असा विश्वास सिनोव्हाक बायोटेक या फार्मास्युटिकल कंपनीनं केला आहे। पुढील वर्षाच्या सुरुवातीला या लशीचं वितरण अमेरिकेसह संपूर्ण जगभरात करण्यात येईल असा दावाही कंपनीनं केलाय। ही लस चाचणीच्या अंतिम टप्प्यात असून आतापर्यंत त्याचे कोणतेही दुष्परिणाम दिसून आले नसल्याचा दावाही कंपनीकडून करण्यात आलाय। ग्रीसमधल्या अथेन्समध्ये शेकडो विद्यार्थी आणि शिक्षकांनी मोर्चा काढला। ग्रीसमधले या ठिकाणच्या शाळा ज्या आहेत त्या सुरू झालेल्या आहेत, मात्र शाळांमध्ये असुरक्षित वाटत असल्याचं या शिक्षक आणि विद्यार्थ्यांचं म्हणणं होतं। विद्यार्थी संख्या 25 ऐवजी 15 करावी, शाळेतील साफसफाईसाठी स्वच्छता कर्मचारी वाढवावेत अशी त्यांची मागणी होती। तर दुसरीकडे हॉस्पिटलमधील कर्मचाऱ्यांनी आरोग्य मंत्रालयाबाहेर निदर्शनं केली। हॉस्पिटलमधील स्टाफ आणि आयसीयू विभागांची संख्या वाढवण्याच्या मागणीसाठी त्यांनी हे आंदोलन केलंय। ब्रिटनच्या पंतप्रधानांनी देशाला संबोधित असताना एका नवीन योजनेची घोषणा केली आहे। तसंच ते म्हणाले की अर्थव्यवस्थेच्या दृष्टीने कोरोना संकट काळात गोष्ट कठीण होतील, मात्र कोविड-19 वर मात करण्यासाठी निर्बंधांची कठोर अंमलबजावणी करावीच लागेल। यासोबतच सरकारची नवीन उत्पन्न आधार योजना व्हायरसची संख्या कमी करण्यास मदत करेल आणि व्यवसाय चालू राहतील। ब्रिटिश ब्रॉडकास्टर स्काय न्यूजशी बोलताना बोरिस जॉन्सन यांनी असं म्हटलं आहे की त्यांचं सरकार हे संकट काळात काम करणाऱ्यांना मदत करण्यासाठी, नोकऱ्या उदरनिर्वाहाचं समर्थन करण्यासाठी सर्व काही प्रयत्न करत आहे। स्विस आरोग्य अधिकाऱ्यांनी लॉसन शहरातील एका प्रतिष्ठित वसतिगृह शाळेत तब्बल 2500 विद्यार्थ्यांना अलगीकरणात ठेवण्याचे आदेश दिले आहेत। तिथल्या कॅम्पस पार्टीमध्ये संशयास्पद पदार्थामुळे कोरोना व्हायरसचा उद्रेक झाल्याचं आढळून आलं आणि त्यानंतर स्वित्झर्लंडच्या वाउड कॅन्टोन प्रांतातील अधिकाऱ्यांनी सांगितलं की इंग्लिशमध्ये हॉस्पिटॅलिटी मॅनेजमेंट युनिव्हर्सिटी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या इकोल हॉटेलियर डी लॉसनं इथल्या सर्व पदवीधारकांना कॅम्पस आणि इतरत्र ठिकाणी वेगळे ठेवण्याचे आदेश दिलेत। ऑस्ट्रेलियातील कोरोना व्हायरसचा परिणाम स्की पर्यटनावरही झाला आहे। येत्या हिवाळी पर्यटन हंगामात ऑस्ट्रेलियातील सर्व इव्हेंट्सवरती बंदी घालणार आहे असं देशाच्या कुलगुरूंनी गुरुवारी जाहीर केलंय। सध्या संसर्गाचा धोका खूपच अधिक आहे। सेबॅस्टियन कुर्ज यांनी व्हिएन्नामध्ये पत्रकारांना सांगितलं की स्काईंग, खरेदी, जेवण आणि निरोगीपणासारखी इतर सर्व गोष्टी शक्य होतील। अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी फ्लोरिडा इथे एक प्रचार सभेला संबोधित केलं आहे। यावेळी त्यांनी इथे मोठ्या संख्येने असलेल्या हिस्पॅनिक मतदारांना आपल्याकडे ओढण्याचा प्रयत्न केलाय। नागरिकांना रोजगार, सुरक्षा आणि स्वातंत्र्य देणारा पक्ष म्हणजे रिपब्लिकन पक्ष असं ट्रम्प यांनी म्हटलंय। अमेरिकेला कधीही कम्युनिस्ट आणि धर्मांध राष्ट्र बनू देणार नाही अशी ग्वाही देखील त्यांनी मतदारांसमोर भाषण करताना दिली आहे। अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी नव्या आरोग्यविषयक आदेशांवरती स्वाक्षरी केली। नॉर्थ कॅरोलिना इथे प्रचार दौऱ्यावर असताना त्यांनी आपल्या पक्षाचं आरोग्यविषयक धोरण अगदी सुस्पष्ट असल्याचं मतदारांना सांगितलंय। प्रत्येकाला परवडणारी वैद्यकीय सेवा, औषधांच्या कमी किमती आणि पारदर्शकता हे आपलं वैद्यकीय धोरण असल्याचं त्यांनी म्हटलं आहे। तर ओबामा केअर ही पॉलिसी कालबाह्य झाल्याचं देखील यावेळी त्यांनी स्पष्ट केलं। रशियाच्या सशस्त्र दलांच्या हवाई दल आणि विमान वाहतूकने वोल्गाग्राड प्रदेशात युद्ध सराव केला। लष्कराच्या युद्ध सरावाच्या 4थ्या दिवशी याला काकेशस 2020 असं नाव देण्यात आलंय। बेलारूस, इराण, पाकिस्तान इतर देशांमधील सैनिकांसह चीनी आणि रशियन सैन्य एकत्रित सरावांमध्ये भाग घेत आहे। सिरिया आणि उत्तर कोरियासह अनेक मुद्द्यांवरून रशियन आणि चीनी सैन्य नियमितपणे संयुक्त युद्ध सरावही करत असून ते संयुक्त राष्ट्रांमध्ये त्यांचा एकमेकांना पाठिंबा आहे। माद्रिदमध्ये मुसळधार पावसामुळे मेट्रो स्टेशनमध्ये पाणी साचलं आणि त्यामुळे काही काळ वाहतुकीचा खोळंबा झाला होता। नोव्हिसियाडो मेट्रो स्टेशनचा काही भागही पाण्यात बुडाला होता। तर मेट्रोतून प्रवास करणाऱ्यांनी पुराच्या पाण्याने भरलेल्या सबवेचे फोटो सोशल मीडियावरती पोस्ट केले होते। मेट्रोचे 5 मार्ग आणि अनेक स्थानकांवरून होणारी वाहतूक या पाण्यामुळे खोळंबली होती अशी माहिती माद्रिद मेट्रो प्रशासनाकडून देण्यात आली आहे। पाणी ओसरल्यावर मेट्रो सेवा पूर्ववत झाली आहे। जागतिक पर्यावरणवाद्यांच्या आंदोलनात एका तरुण ब्रिटिश कार्यकर्त्यांनी सहभाग घेतला। जगातील पर्यावरणाच्या दृष्टीने सर्वात संवेदनशील अशा आर्टिक भागात जाऊन तिनं मागण्यांचा बॅनर झळकावलाय। पर्यावरणाचा जर असाच ऱ्हास होत राहिला तर एक दिवस आर्टिक क्षेत्रातील बर्फ वितळून त्याचा मोठा फटका संपूर्ण जगाला बसेल आणि यासाठी सर्व देशांनी आताच गांभीर्याने विचार करणं गरजेचं आहे असं मतही तिनं व्यक्त केलंय।
जर्मनीत पर्यावरणवाद्यांकडून विविध ठिकाणी आंदोलनं करण्यात येणार आहेत। देशातील कोळसा उत्पादन करण्याच्या ठिकाणी हे आंदोलन प्रामुख्याने करण्यात येणार आहे। नॉर्थ राईन वेस्टफालिया या भागात मोठ्या संख्येने कोळशाच्या खाणी असून त्या बंद करण्यात याव्या अशी आंदोलकांची मागणी आहे। या कोळशामुळे पर्यावरणाचा मोठा ऱ्हास होत असल्याचा आरोप आंदोलकांचा आहे। युरोपियन युनियनमधील सदस्य देशातील नागरिकांच्या प्रवेशावर काही निर्बंध असावेत की नाही याबाबत स्वित्झर्लंडमध्ये एक मतदान घेण्यात येणार आहे। रविवारी हे मतदान पार पडेल। स्वित्झर्लंडमध्ये नोकरी आणि इतर अनेक कामानिमित्ताने मोठ्या संख्येने स्वित्झर्लंडमध्ये युरोपीय देशातून नागरिक येत असतात आणि त्याचा मोठा भार स्वित्झर्लंडवरती पडत असल्याचा आरोपही नागरिकांनी केला आहे। अर्जेंटिनाच्या कायदेमंत्र्यांना एका महिलेशी गैरव्यवहार केल्याच्या आरोपावरून काढून टाकण्यात आलाय। व्हिडिओ कॉन्फरन्सिंग दरम्यान जुआन हे कॅमेरा सुरू करताना आपल्या पत्नीसोबत गैरव्यवहार करत असल्याचं दिसून आलं। त्यांनी केलेल्या व्यवहारावरून टीकेची झोड उठली आहे। चर्चेदरम्यान हे गैरकृत्य करण्याबाबत जुआन अमेरिकी यांना आता काढून टाकण्यात आलंय। माली देशाची राजधानी बामाको इथे लष्करी आणि राजकीय अधिकाऱ्यांची एक बैठक झाली। नवीन सरकार स्थापनेच्या दृष्टीने या बैठकीत चर्चा करण्यात आली आहे। जुन्या सरकारला लष्करानं बडतर्फ केल्यानंतर इथे राजकीय संकट उभं ठाकलंय। या संकटावर कशा पद्धतीने मार्ग काढता येईल यावर या बैठकीत बातचीत करण्यात आली। अर्जेंटिनाच्या कोर्दोबा भागातल्या जंगलाला भीषण आग लागली होती। वाढत्या तापमानामुळे ही आग लागली असण्याचा अंदाज आहे। या आगीचा फटका जवळपास 9 जिल्ह्यांना बसलाय। आग विझवण्यासाठी हेलिकॉप्टर आणि विमानांचा देखील वापर करण्यात येतोय। वेगानं वाहणाऱ्या वाऱ्यांमुळे ही आग आणखीनच भडकत चालली आहे। अमेरिकेतल्या सॅन डियागो इथे एक लहान प्लेनला अपघात झाला। सॅन डियागो विमानतळाच्या पार्किंग लॉट जवळ झालेल्या अपघातात 2 जण जखमी झाल्याचंही कळतंय। गंभीर जखमी झालेल्या दोघांनाही तातडीनं जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आलंय। या विमानानं काही वेळापूर्वीच उड्डाण केलं होतं आणि त्यानंतर काहीतरी बिघाड झाल्यानंतर आपत्कालीन लँडिंग करत असताना हा अपघात झाला आणि त्यामध्ये 2 अधिकारी जखमी झाले। जगातील पहिलं हायड्रोजन इंधनावरती चालणाऱ्या विमानानं ब्रिटनमधून उड्डाण केलंय। इथल्या क्रेनफील्ड विमानतळावरून जवळपास 20 मिनिटांचं हे उड्डाण या विमानानं केलं। झिरोएव्हिया यांनी या 6 आसनी विमानाची निर्मिती केली आहे। हे विमान एका वेळेस 400 किलोमीटरपर्यंत प्रवास करू शकेल असा प्रयत्न कंपनीकडून सुरू आहे। हे शक्य झाल्यास लंडन ते एडिनबर्ग, लॉस एंजेलिस ते सॅन फ्रान्सिस्को अशा टप्प्यात विमान सेवा सुरू करणं शक्य होईल असा दावा कंपनीनं केलाय। अंमली पदार्थानं भरलेल्या एका विमानाचा ग्वाटेमालाजवळ अपघात झालेला आहे। मेक्सिको इथून या विमानानं उड्डाण केलं होतं। अपघातात दोघांचा मृत्यू झाला असल्याचीही पुष्टी अधिकाऱ्यांनी केली आहे। मोठ्या संख्येनं अंमली पदार्थ भरून हे विमान व्हेनेझुएलाकडे जात असल्याचा अधिकाऱ्यांचा संशय आहे। अमेरिकेतल्या ओक्लाहोमा इथे एका घरात झालेल्या स्फोटात एका मुलाचा मृत्यू झाला तर आई-वडील आणि भाऊ गंभीर जखमी आहेत। सकाळी 7च्या सुमारास हा स्फोट झाला। या स्फोटात आजूबाजूच्या 3 घरांचंही मोठं नुकसान झालंय। स्फोटाचं निश्चित कारण अद्याप समजू शकलेलं नाहीये। इटलीतल्या मंत्रालयानं दिलेल्या माहितीनुसार गुरुवारी समुद्रातून बचावलेल्या 100हून अधिक प्रवाशांना इटलीमध्ये उतरण्यास परवानगी देण्यात आली आहे। एलन कुरुडी या बचाव जहाजानं गुरुवारी सकाळी सार्डिनिया किनाऱ्यावर खराब हवामानामुळे तात्पुरता आश्रय घेतला। सीआय बचाव संस्थेनं सांगितलं की या जहाजानं 19 ते 20 सप्टेंबर दरम्यान लिबियाच्या किनाऱ्यावरून 133 स्थलांतरितांना रेस्क्यू करून त्यांची सुटका केली आहे। इंग्लंडच्या हद्दीत अवैधपणे शिरणाऱ्या घुसखोरांवरती सरकारकडून ड्रोनच्या माध्यमातून लक्ष ठेवण्यात येत आहे। इंग्लिश खाडी पार करून छोट्या बोटींच्या सहाय्याने हे निर्वासित इंग्लंडच्या हद्दीत दाखल होत आहेत। अशाच एका 36 वर्षीय इराकी व्यक्तीला पोलिसांनी पकडलंय। त्याला कोर्टानं 31 महिन्यांची शिक्षा सुनावली आहे। ड्रोनच्या सहाय्याने टेहाळणी करून केलेल्या कारवाईत आतापर्यंत 20 जणांना पकडण्यात आलंय। थंडीचा मोसम जवळ येत असताना बोस्निया इथे निर्वासितांच्या शिबिरात राहणाऱ्या लोकांची चिंता अनेकांना सतावू लागली आहे। या निर्वासितांची स्थिती गंभीर होऊ शकते असा इशारा निर्वासितांसाठी काम करणाऱ्या जागतिक संस्थेनं दिलाय। हे निर्वासित प्लास्टिकचे तात्पुरते तंबू ठोकून राहत आहेत। कडाक्याच्या थंडीत या तंबूंचा आसरा पुरेसा नसून यातील अनेकांचे मृत्यू होऊ शकतात अशी भीतीही व्यक्त करण्यात आली आहे। सिरियातील निर्वासितांना लेबनॉनची राजधानी बैरूत इथल्या यूएनच्या निर्वासितांसाठीच्या कार्यालयाबाहेर आंदोलन करण्यात आलं। या निर्वासितांना योग्य सोयी सुविधा पुरवल्या जात नसल्याचा त्यांचा आरोप आहे। लेबनॉनमध्ये 1 मिलियनपेक्षाही अधिक सिरियन निर्वासितांनी शरण घेतली आहे। लेबनॉनमध्ये या निर्वासितांमुळे एक नवीनच समस्या निर्माण झाली असून स्थानिकांमध्ये मोठा रोष पसरला आहे।
मिडईस्टमधल्या समस्येवर तोडगा काढण्यासाठी जर्मनी, फ्रान्स, इजिप्त आणि जॉर्डनचे परराष्ट्र मंत्री अम्मान इथे भेटले. इथे कायमस्वरूपी शांतता नांदावी यासाठी प्रयत्न करणं गरजेचं असल्याचं त्यांनी सांगितलंय. यूएई आणि बहरीननं इस्रायलसोबत संबंध स्थापन करण्याशी या परिषदेचा कोणताही संबंध नसल्याचं त्यांनी सांगितलंय. तर पॅलेस्टाईनच्या समस्येवर कायमस्वरूपी तोडगा निघून शांतता प्रस्थापित व्हावी हाच उद्देश असल्याचंही त्यांनी म्हटलंय. बातमी थायलंडमधून. थायलंडचे राजे वाजिरालॉंगकॉर्न यांनी आणि सोबतच राणी लुथिदा अनेक दिवसांनी बँकॉक इथल्या सार्वजनिक कार्यक्रमात सहभागी झाले. आपल्या आजोबांच्या श्रद्धांजली कार्यक्रमात त्यांनी हजेरी लावली. राजे माहिडोल्स इथल्या स्मारकात त्यांनी आजोबांना श्रद्धांजली अर्पण केली. तर राजे माहिडोल हे थायलंडमध्ये चांगली आरोग्य सुविधा देण्यासाठी प्रयत्न करणारे म्हणून ओळखले जातात. थायलंडमध्ये लोकशाही स्थापन करण्याच्या आंदोलनाला वेग पकडू लागलाय. इथल्या संसदेच्या बाहेर काही विद्यार्थ्यांनी लोकशाहीचं प्रतीक कोरलं. थायलंडमध्ये हे लोकशाहीचं प्रतीक आंदोलकांकडून प्रत्येक सार्वजनिक इमारती आणि संस्थांबाहेर कोरलं जातंय. राजेशाही हद्दपार करून लोकशाही स्थापित करावी अशी मागणी या विद्यार्थी संघटनांकडून केली जातीये. जगभरातल्या महत्त्वाच्या बातम्यांसह बुलेटिनमध्ये अगदी छोटासा ब्रेक घेऊन लगेचच परत येतो. बघत रहा न्यूज 18 लोकमत. ब्रेकनंतर जगाच्या पाठीवर या बुलेटिनमध्ये आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. आणि आता बघूया जगभरातल्या आणखीन काही महत्त्वाच्या बातम्या थोडक्यात. तैपेई येथील पत्रकार परिषदेत पत्रकारांशी बोलताना तैवानच्या मेनलँड अफेअर्स काउन्सिलचे उपमंत्री चुईची चेंग म्हणाले की चीनच्या सैनिकांनी तैवानच्या हद्दीत प्रवेश करून तैवानचा सामुद्रिक मध्यभाग पार केलाय. तर बीजिंगनं जाणीवपूर्वक आणि धोकादायक कृत्य केलं असल्याचं त्यांनी म्हटलंय. बीजिंगला बेटांकडे 2 दिवस 3 लष्करी पाळत ठेवण्याची योजना केल्याबद्दल तैवाननं गेले काही दिवस सुरू असलेल्या चीनी सैन्य कारवायांचा निषेध केलाय. चीनच्या संरक्षण मंत्रालयाच्या प्रवक्त्यानं गुरुवारी असा इशारा दिला की तैवानमध्ये स्वातंत्र्याच्या दिशेने घेतल्या गेलेल्या कोणत्याही प्रयत्न अयशस्वी ठरतील. तैवान मंत्रालयाचे नवनियुक्त प्रवक्ते टॅन केफेई म्हणाले की तैवान लोकशाही पुरोगामी पक्षाचे अधिकारी स्वतंत्रपणे संघर्ष करतायत. चीन तैवानची समुद्रधुनीची शांतता आणि स्थिरता धोक्यात आणत आहे. त्यामुळे चीनचा हा प्रयत्न अपयशी ठरला आहे असं ते म्हणाले.